नमस्कार. काल आपण नवरा बायको या नात्याबद्दल बोललो. त्यातलाच एक मुद्दा आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्ती गंभीर आहे. आपली लग्न किंवा आपले प्रकरणं कुठं फसतात. त्यातला एक सापडलेला मुद्दा असा होता, की आपल्याला जेव्हा लग्न करायचं असतं किंवा आपण तरुण असतो आणि तरुणपणी आपल्याला लग्न करायचं असतं किंवा कुठल्याही वयात जेव्हा लग्न करायचं असतं, तेव्हा आपल्या डोक्यात जोडीदार कसा असावा आयुष्याचा याची कल्पना असते. एक रेखाचित्र किंवा एक चित्र मनाशी तयार झालेलं असतं. आणि जेव्हा मुलं वयात यायला लागतात, साधारण 13व्या-14व्या वर्षापासून पुढं 20शी पर्यंत माणसांच्या किंवा मुलांच्या आपल्या सांसारिक जोडीदाराच्या कल्पना किंवा मनातली रेखाचित्र तयार होत असतात. आणि ही मुली किंवा मुलगे किंवा मुलगी हे लोक या वयापासून आपला जोडीदार भोवतीच्या समाजात शोधत राहतात. काही कल्पना करून घेतात आणि मग त्या कल्पनांमध्ये माणसं बसून पाहतात आणि त्या कल्पनांमध्ये बसणारी माणसं ही आपल्या आयुष्याची जोडीदार असतात असं एक चित्र तयार करतात. इथं आईबापांची जबाबदारी अशी सुरू होते, की ही जी मुलं आपल्या आयुष्याच्या जोडीदाराबद्दल अगदी प्रेमप्रकरणातले म्हणा किंवा लग्नातले म्हणा, जी स्वप्न पाहत असतात किंवा जी रेखाचित्र तयार करत असतात, मला असं वाटतं, की आई-बापांनी या मुलांच्या स्वप्नांमध्ये सामील झालं पाहिजे. ती स्वप्न हळूवारपणे जाणून घेतली पाहिजेत. त्यांच्या मनात काय आहे? त्यांचा विचार काय आहे? बऱ्याचदा होतं असं, की
आणि मग एक होऊ शकतं की आपल्या मनासारखा जोडीदार मिळाला आहे, मग मनासारखा संसार करता येणं सोपं जाऊ शकतं, अवघड जाणार नाही. आणि मुलांच्याही बाजूनं होणारी एक चूक आहे, ते बरंच काही काही पाहत राहतात. आता तर सोशल मीडिया, आमच्या वेळेस चित्रपट होतं, नाटकं होती, तमाशे होते. तर यातल्या स्त्रिया किंवा यातले पुरुष पाहून तशा कल्पना करणारी मुलंही मी पाहिलेली आहेत. आमच्या वयाची त्या काळातला तो एक दोष होता, की आपण कोण आहोत आणि मग आपल्या स्वप्नातलं काय आहे याची पण जाणीव देणं गरजेचं आहे. आणि आपण कोण आहोत याची लाजिरवाणी खंत बाळगण्याचं काही अर्थ नाही, काही कारण नाही. आपण आहोत ते आहोत, जे आहोत ते आहोत. आणि मग फार नाईलाज आहे बुवा वगैरे म्हणून मी तडजोड करतो, असं काही करण्यापेक्षा आपण जे आहोत याची जाणीव मुलांना देणं गरजेचं आहे. उगीचच आव आणणं, उगीचच मोठी उंच स्वप्न पाहणं याची गरज नाही. या जगात उंच मुळात काही नाही. 2 माणसांचं लग्न होणार आहे, 2 माणसांचं प्रेम होणार आहे. ती चांगली माणसं आहेत का एवढाच एक मुख्य निकष लावला पाहिजे. कोण कसं दिसतं आणि कोण किती श्रीमंत आहे आणि जे बाह्य निकष आहेत, कृत्रिम निकष आहेत, ते न लावता मुलांना ती एक जाणीव देत राहणं, की आपण अशी लोकं आहोत. आपण साधे लोक आहोत, आपण साधे लोक आहोत. हे मुलांशी बोलत राहिलं पाहिजे. आणि त्यांना त्या अर्थानं जाणीवा देत देत मग जोडीदारसुद्धा आपल्याच पठडीतला असेल, हे पाहिलं पाहिजे. म्हणजे आम्ही काहीतरी साधी भोळी पोरं होतो आणि तरी बऱ्याच पोरं आमच्यातली नट-नट्यांवर फिदा असायची. म्हणजे पोरींना अमुक एक नट आवडतो, पोरांना अमुक एक नटी आवडते आणि मग अशीच आपल्याला बायको मिळाली पाहिजे, याच्यासारखा बुक्कडपणा दुसरा नाही. तेही तुमच्यासारखेच गोळात असतात त्यांच्या खाजगी आयुष्यात. तो दिसतो कसा? आणि मग ते कुठल्यातरी कृत्रिम गोष्टींवर चित्र तयार होणार असेल मुलांच्या मेंदूत, तर तेही संस्कार मुलांना आई-बापांनी केले पाहिजेत, की असली भाकड स्वप्न पाहू नका. काही गरजेचं नाही. हे त्यांच्यापुरतं ठीक आहे, करमणुकीपुरतं ठीक आहे, मनोरंजनापुरतं ठीक आहे आणि जगणं वास्तवात वेगळं असतं. हे वास्तव वेगळं आहे, तर वास्तवातलं स्वीकारायची तयारी मुलांना करून दिली पाहिजे. अगदी 1 ते 13 वयापर्यंत पण आणि पुढं तर सलगच. त्यामुळं मुलं तशी घडवणं मेंदूनं, या भ्रामक कल्पनांच्या, भ्रामक स्वप्नांच्या मागं धावणार नाहीत. या पद्धतीचे त्यांचे मेंदू तयार करणं, ही आई-बापांच्या जगण्याची मुख्य गरज आहे. यासाठी आई-बापांनी स्वतः वास्तवात राहणं, वास्तववादी असणं, पण पुन्हा निराशेचे उच्चार न करत राहणं. रोज किरकिर न करणं, स्वतःच्या परिस्थितीबद्दल, स्वतःच्या अडचणींबद्दल, स्वतःच्या पैशांबद्दल, स्वतःच्या संकटांबद्दल, घरावर येणाऱ्या संकटांबद्दल किरकिर न करता वास्तववादीच आणि दृढपणे निश्चयानं उभं राहणं आणि मुलांना उभं करणं नितांत गरजेचं आहे. त्यांच्या मेंदूत